नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डेसिमल फ्रॅक्शन आणि डेसिमल नंबर म्हणजे काय आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे आपण बघणार आहे. डेसिमल फ्रॅक्शन हा टॉपिक आज आपण घेणार आहे. डेसिमल फ्रॅक्शन याचा अर्थ असा इथे दिलाय की अ डेसिमल फ्रॅक्शन इज अ फ्रॅक्शन हुज डिनॉमिनेटर इज 10, 100, 1000 और सम अदर पॉवर ऑफ 10. याचा अर्थ ज्यावेळेस आपण एखादा फ्रॅक्शन बघतो ज्याच्यामध्ये दोन भाग असतात, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. इथे दाखवलंय बघा की एक आहे न्यूमरेटर आणि दुसरा भाग आहे डिनॉमिनेटर. ज्यावेळेस एखादा फ्रॅक्शन हा 10, 100 किंवा 1000 अशा पट्टीत लिहिला जातो, तर अशा फ्रॅक्शनला आपण डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणतो. ज्यावेळेस एखादा फ्रॅक्शन हा 10, 100 किंवा 1000 किंवा 10च्या पटीत लिहिला जातो, अशा फ्रॅक्शनला आपण डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणतो. इथे दाखवले बघा की 1/10, 7/10, 18/100, 57/1000 अशा डेसिमल फ्रॅक्शनला आपण ज्या वेळेस त्याचा डिनॉमिनेटर किंवा त्या भागातला डिनॉमिनेटरचा भाग आहे तो वगळतो आणि ज्या पद्धतीनं फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटरचे 10, 100 किंवा 1000 या पट्टीमध्ये जशी 10 पटाची संख्या आहे त्या पद्धतीने आपण इथे नंबर लिहितो. उदाहरणार्थ इथं आहे 1/100, तर इथे आपण 100 हे वगळले आणि डेसिमल नंतर 0-1 लिहिलं आहे. म्हणजे डिनॉमिनेटर वगळून ज्यावेळेस आपण डेसिमल नंबर लिहितो तर त्यावेळेस एक टिंब देतो, त्याला म्हणतात डेसिमल पॉइंट. डेसिमल पॉइंटचा जो डावा भाग आहे तिथे होल नंबर असतो, उजवा भाग जो आहे त्याच्यामध्ये जेवढ्या पट्टीमध्ये ती संख्या आहे तेवढे शून्य आपण इथं तेवढ्या पोझिशनला डेसिमल पॉइंट येतो. इथे 1 हा 100वा भाग आहे, 2 शून्य दिलेले आहेत 100चे, म्हणून 2 संख्येनंतर किंवा 2 डिजिट नंतर आपण काय केलेलं आहे, डेसिमल पॉइंट दिलेला आहे. किंवा इथे दिलेलं आहे की 3/10, तर इथे 10 मध्ये 1 शून्य आहे, तर उजव्या हातापासून डाव्या हाताकडे आपण काय करतो की जेवढे शून्य आहेत तेवढ्या संख्येपर्यंत आपण उजव्या हातापासून डाव्या हाताकडे जातो आणि तिथे डेसिमल पॉइंट देतो. डेसिमल पॉइंट दिल्यानंतर आपण डिनॉमिनेटर मध्ये 10, 100, 1000 लिहित नाही. त्याचे त्यांनी अजून एक उत्तम उदाहरण दिले की डेसिमल नोटेशन. इथे एक उदाहरण दिले. डेसिमल नोटेशन म्हणजे काय, तर डेसिमल पॉइंट याचे डेसिमल नंबरचे 2 भाग होतात. पहिला मधला भाग आहे डेसिमल पॉइंट. डाव्या हाताचा जो भाग आहे इथे दाखवलेला आहे बघा, होल नंबर पार्ट. डाव्या बाजूला पूर्णांकातली फिगर आहे आणि उजव्या भागाला त्याची जी 10, 100 आणि 1000 किंवा 10,000 या पटीतला जो फ्रॅक्शन आहे तो दाखवलाय 16.734. तर 16 हा पूर्णांकातला आहे आणि 734 हे 1000 पैकी भाग आहेत आणि म्हणून 0.734 असं इथं दाखवलेलं आहे. जसं मी मगाशी सांगितलं की ज्या वेळेस 100चा पैकी एक भाग इथं दाखवलेला आहे त्यावेळेस आपण 100 हे डिनॉमिनेटर मध्ये वगळतो आणि 0.01 देतो. इथं 0.0 का दिलेलं आहे, तर जेवढ्या पट्टीमध्ये 10ची पॉवर आहे तेवढ्या संख्या इथे तेवढ्या संख्येला राईट टू लेफ्ट आपण डेसिमल पॉइंटचं बिंदू देत असतो. येतंय का लक्षात? हा एक बेसिक पार्ट आहे. इथे 2 शून्य आहेत म्हणून आपण काय केलंय की 2 उजव्यापासून डाव्या भागाला 2 संख्येनंतर डेसिमल पॉइंट दिला. इथे 1 शून्य आहे म्हणून आपण उजव्यापासून डाव्या बाजूला 1 डेसिमल पॉइंट दिलेला आहे. जसं आपण पूर्वी बघितलं की फ्रॅक्शन हा एखाद्या भागाला
किंवा ज्या वेळेस एकापेक्षा संख्या एक युनिट किंवा एक पेक्षा संख्या कमी असते त्यावेळेस आपण फ्रॅक्शन मध्ये दर्शवत असतो. डेसिमल या नंबर मध्ये काय येतं की जसं आता आपण बघितलं की एक डेसिमल बिंदू येतो, डाव्या हाताला होल नंबर येतात आणि उजव्या हाताला त्याचे डेसिमलचे जे भाग आहेत ते आपण 10, 100 आणि 1000च्या भागे उजव्या हाताला लिहित असतो, त्याला म्हटलेले डेसिमल पार्ट. आता इथे एक उदाहरण दिलंय की तुम्हाला डेसिमल जो आहे तो फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचा आहे. डेसिमल आहे तो फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचा आहे. आता इथे एक उदाहरण दिलंय 0.25. तर 0.25 मध्ये 2 डेसिमल नंतर 2 संख्या आहे, म्हणून आपण जेवढ्या त्या संख्या आहेत तेवढ्याने आपल्याला तेवढ्या 10च्या पॉवरने डिवाइड करायचं आहे. म्हणजे इथे आपल्याला 10चे 2 शून्य घेते म्हणजे 100ने गुणायचे. जर डेसिमल नंतर 3 संख्या असतील तर आपल्याला त्याला 1000ने गुणायचे. डेसिमल नंतर एक संख्या असेल तर आपल्याला त्यांनी 10ने गुणायचे. डेसिमल नंतर जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या 10चे पॉवर किंवा तेवढ्या 10चे झिरोज वापरायचे आहेत. इथे मी 0.25 ला 100 आणि 1 ला 100 असं दोन्ही ठिकाणी मल्टिप्लाय केलेलं आहे, जेणेकरून त्या फ्रॅक्शनची किंमत बदलणार नाही. आणि हे मल्टिप्लाय केल्यानंतर असं होतं की ह्या फिगर मधला 0 हा निघून जातो, डेसिमल पॉइंट हा निघून जातो आणि त्याची व्हॅल्यू होती 25/100. त्याची व्हॅल्यू होती 25/100. याला मी थर्ड स्टेप करताना याला सिम्प्लिफाय केले. सिम्प्लिफाय केल्याचा अर्थ त्याची कमीत कमी किंमत काढली आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, वरचा भाग आणि खालचा जो डिनॉमिनेटरचा भाग आहे, याला दोन्हीला मी एकाच डिवाइड होणाऱ्या संख्येने मल्टिप्लाय केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण डेसिमल नंबरला फ्रॅक्शन मध्ये रूपांतरित करू शकतो आणि त्याला सिम्प्लिफाय करू शकतो. तर डेसिमल हा एक फ्रॅक्शनच आहे, फक्त ज्याच्यामध्ये 10, 100 आणि 1000च्या पट्टीमध्ये डिनॉमिनेटरची संख्या असते. त्याच्यानंतर आपण एक पुढचा मूलभूत भाग बघणार आहे की डेसिमल नंबर्सची ऍडिशन, डेसिमल नंबरचं ऍडिशन. तर इथं तुम्ही बघितलं की 2 डेसिमल संख्या आहेत. 2 डेसिमल संख्या ह्या व्हर्टिकली उभ्या एकावर एक लिहिल्या जातात आणि डेसिमल बिंदू हे एकावर एक एका ओळीत घेतले जातात. डेसिमल बिंदू हे एका ओळीत एकावर एक घेतले जातात. इथं उदाहरण आहे बघा 5.62 प्लस 3.31. तर डेसिमल हे एका ओळीत घेऊन उजव्या हाताला त्याचा 1/10 100 म्हणजे 6 आणि 3 हा त्याचा 1/10 भागे 10वा भागे 2 आणि 1 हा त्याचा 100 किंवा 100वा भागे. तर त्याच सायमल्टेनियसली तेच नंबर्स आपल्याला ऍड करायचे असतात. 2 + 1 3, 6 + 3 9 आणि 5 + 3 8. 5.62 प्लस 3.31 त्याचं ऍडिशन येणार आहे 8.93. त्याच पद्धतीने इकडे बघा आपण एक एक्स्ट्रीम उदाहरण घेऊ की उदाहरण क्रमांक 6 घेऊ. 205.392 अधिक 713.227. तर या ठिकाणी दोन्ही डेसिमल आपण एका व्हर्टिकल लाईन मध्ये घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 3 हा आणि 2 हे 1/10 भागे 9 आणि 2 हा 100 भागे आणि 2 आणि 7 हे 1000 पार्ट आहेत, म्हणून ते रिस्पेक्टिव्ह त्याच्या व्हर्टिकली एकमेकांच्या वर येणार आहेत. आपण इथे ऍड केलं 7 + 2 9, 9 + 2 11. त्यातला जो 1 आहे हा इकडे 1/10 भागाला येणार आहे. 3 + 2 5 + 1 6. इथे मी डेसिमल जसं आपण नॉर्मल नंबर्स ऍड करतो त्या पद्धतीने नॉर्मल नंबर ऍड करून त्याचा जो काही 10 पेक्षा पुढ किंवा 9 पेक्षा पुढची व्हॅल्यू त्याच्या डाव्या हाताच्या पुढच्या नंबरला ऍड करायची. म्हणून इथे 0.32, 0.3 प्लस 0.2 प्लस 0.1 असं त्याचं उत्तर 0.6 आलेलं आहे. येते का लक्षात? तर अशा पद्धतीने आपण डेसिमल ऍडिशन बघितलं आहे. आता आपण त्याच पद्धतीने डेसिमलचं सबट्रॅक्शन बघतोय. 7.92 मायनस 4.92 बरोबर 3.5 किंवा 412.
0.999 वजा 179.10.010. या ठिकाणी आपण जर सबट्रॅक्शन बघितलं तर हा ठीक आहे. 1000 भाग जो आहे इथे 412 आहे आणि 179 शून्य आहे. 100 पार्ट जो आहे तो 1 आहे, इथे 9 आहे. 110 पार्ट इथं 9 आहे आणि इथे 0 आहे. तर अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस सुद्धा आपण काय करतोय की डेसिमल बिंदू एका हे व्हर्टिकली एकमेकांवर एका ओळीत व्हर्टिकली उभे घेऊन त्याचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असतो आणि 10 मधून 10 भाग घालवत असतो, 100 मधून 100 भाग घालवत असतो आणि 1000 मधून 1000 भाग घालवत असतो. आता आपण पुढचा जो बेसिक पार्ट आहे तर तो म्हणजे मल्टिप्लिकेशन. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला 2 डेसिमल संख्येचा गुणाकार करायचा आहे, 2 डेसिमल संख्येचा गुणाकार करायचा आहे. इथं दाखवले 157.14 मल्टिप्लाइड बाय 2.3 किंवा 157.14 गुणिले 2.3. या ठिकाणी आपण जसं नॉर्मल मल्टिप्लिकेशन असतं त्याप्रमाणे करतो. 157.14 गुणिले 2.3. इथे आपण या क्षणाला असं गृहीत धरतो की इथे डेसिमल बिंदू नाहीत, इथे डेसिमल बिंदू नाहीत आणि मग त्याचं नॉर्मल मल्टिप्लिकेशन केले. इथे केलंय बघा. पहिल्यांदा 3 नी 157.14 ला मल्टिप्लाय केले. 3 4 जा 12, 3 1 जा 3 4, 3 7 जा 21, 3 5 जा 15 प्लस 2 17, 3 1 जा 3 प्लस 1 4, 47142 हा 157.14 ला मल्टिप्लाय केल्यानंतर आलेली फिगर आहे. त्याच पद्धतीने 157.14 ला मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर 314280 ही फिगर आलेली आहे. 314280 ही फिगर आलेली आहे. या दोघांचं मी ऍडिशन करतोय, ते आले 361422. 361422. आता इथे आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो नियम सांगायचा आहे की ज्यावेळेस तुम्ही 2 डेसिमलचा गुणाकार करता त्यावेळेस डेसिमल बिंदू नंतर जेवढ्या संख्या आहेत, आता इथे 157.14 दिलेल्या आहे म्हणजे डेसिमल नंतर 2 संख्या आहेत, 2 प्लेसेसच्या पुढे डेसिमल बिंदू आहे आणि इकडे गुणाकार करताना 2.2 इथे डेसिमल नंतर डेसिमल एका संख्येनंतर आहे किंवा डेसिमल प्लेस हा एकाच ठिकाणी आहे. तर जेवढ्या संख्या आहेत इथे 2 डेसिमल प्लेस दिलेले आहेत आणि इथं 1 डेसिमल प्लेस. डेसिमल नंतर एकूण जेवढे काही संख्या आहेत म्हणजे डेसिमल पॉइंट नंतरच्या संख्या ह्या आपल्याला ऍड करायच्यात. म्हणजे इथं पहिल्यामध्ये 2 डेसिमल प्लेस आणि दुसऱ्याचा 1 डेसिमल प्लेस असे 3 डेसिमल प्लेस इथं आपल्याला दिसतात. 2 अधिक 1 3 म्हणजे पहिल्यातले 2 आणि दुसऱ्यातला 1 असे 3 डेसिमल प्लेस मी ऍड केलेत. एवढ्या संख्येवर आपल्याला डेसिमल बिंदू द्यायचा आहे. म्हणजे 3 डेसिमल प्लेस नंतर 3 संख्येनंतर आपल्याला डेसिमल पॉइंट द्यायचा आहे आणि म्हणून इथं 3 डेसिमल प्लेस कधी येणार आहे फ्रॉम राईट टू लेफ्ट 361 422 याच्यामध्ये 1 2 3 डेसिमल प्लेस केल्यानंतर 361 नंतर आपल्याला डेसिमल बिंदू द्यायचा आहे आणि मग 422 हे 3 डेसिमल प्लेस येणार आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण मल्टिप्लाय करतो तर त्याच्या वेळेस जेवढ्या डेसिमल बिंदू नंतर संख्या आहेत तेवढ्या संख्या आपल्याला ऍड करून तेवढ्या प्लेसेसच्या पुढे आपल्याला डेसिमल पॉइंट किंवा डेसिमल बिंदू द्यायचा आहे. इथं त्याच पद्धतीचं उदाहरण आहे बघा. 0.67 गुणिले 0.4 ते इथे 67 गुणिले 4 आपण साधा जरी हिशोब केला तरी ते उत्तर येणार आहे 268. 67 गुणिले 4 त्याचं उत्तर येणार आहे 268. पण इथे 0.67 दिलेला आहे म्हणजे डेसिमल प्लेस हे 2 आहेत. 0.4 दिलेला आहे, डेसिमल प्लेस हा 1 आहे. 2 अधिक 1 3 3 डेसिमल प्लेसेस नंतर आपल्याला डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. तर इथं 1 2 आणि 3 या 3 डेसिमल प्लेस नंतर पॉइंट येतोय. आता इथे तुम्ही म्हणताल की मग आपण फिगर होल नंबर काय द्यायचं. तर अशा केसेसमध्ये
तुम्ही होल नंबर हा 0 घ्यायचा आहे. अशा केसेसमध्ये होल नंबर हा 0 घ्यायचा आहे. तर 0.67 इंटू 0.4 याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 2 अधिक 1 67 चे 2 डेसिमल आणि 4चा 1 डेसिमल अशा 3 डेसिमल यांचं दोघांचा गुणाकार केल्यानंतर तिसऱ्या संख्येनंतर आपल्याला डेसिमलचा बिंदू द्यायचा आहे. तिसऱ्या संख्येनंतर आपल्याला डेसिमलचा बिंदू द्यायचा आहे. याच पद्धतीने इथं केलेलं आहे बघा. 2.041 गुणिले 0.023 2.041 गुणिले 0.023. तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या फिगर मध्ये 3 डिजिट्स नंतर डेसिमल पॉइंट आहे. दुसऱ्या फिगर मध्ये 3 डिजिट्स नंतर डेसिमल पॉइंट आहे. 3 अधिक 3 6 6 नंबर नंतर आपल्याला डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. 6 डिजिट्स नंतर आपल्याला डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. पण तुमच्या पुन्हा इथं लक्षात येईल की या दोघांचा गुणाकार तर येतोय 46,943 अशा वेळेस आपल्याला अजून एक शून्य ऍड करायचा आहे. म्हणजे 6 डिजिट होतील. 46,943 हे 5 डिजिट झालेत. आपल्याला अजून एक त्याच्यामध्ये शून्य ऍड करायचं म्हणजे 6 डिजिट होतील आणि मग डेसिमल बिंदू द्यायचा आहे आणि होल नंबर पुन्हा 0 येणार आहे. म्हणजे ज्यावेळेस 2.041 गुणिले 0.023 असे गुणाकार आपण करतो तर त्यावेळेस 6 डिजिट नंतर डेसिमल द्यायचं आहे. परंतु या दोघांचा गुणाकार ही 5 डिजिटची फिगर झाली 46943. अशा वेळेस आपल्याला 4च्या पुढे पुन्हा एक शून्य ऍड करायचं आहे. 6 डिजिट झाले आणि त्याच्यानंतर डेसिमल बिंदू द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 0 हा होल नंबर घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्याला मल्टिप्लिकेशन करताना डेसिमल बिंदू जेवढे आहेत समजा 3 फिगर असतील आणि प्रत्येकामध्ये 2-2 डेसिमल डिजिट असतील तर आपल्याला 2 अधिक 2 अधिक 2 6व्या डिजिट नंतर आपल्याला डेसिमल बिंदू द्यायचा आहे. हा नियम हा रूल आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन्सला मल्टिप्लाय करताना वापरायचा आहे. आता आपण बघू की डेसिमल फ्रॅक्शनला डिवाइड करायचंय. आता इथे दाखवले 821 सॉरी 8 डिवायडेड बाय 121 आणि आपल्याला डिव्हिजन करतो. 8 हा डिवायझर आहे. इथं आपण सुरुवातीला नॉर्मल पद्धतीनं डिव्हिजन करतोय. तर 8 1 चा 8 केल्यानंतर 12 मधून 8 गेले राहिले 41. 8 5 चा 40. 41 मधून 40 गेले राहिला 1. आता 1 याच्याशी आपण 8 ला डिवाइड करत नाही. अशा वेळेस आपण काय करतो, जी व्हॅल्यू आपल्याला डिवाइड करायची तिथे डेसिमल पॉइंट देतो आणि कोशंट मध्ये जो आपल्याला भाग करत आहे तिथे सुद्धा आपण काय करतो, कोशंट मध्ये सुद्धा आपण डेसिमल बिंदू देतो आणि एक शून्य ऍड करतो. इथं मी एक शून्य ऍड केला तर 8 ची फिगर झाली 10. 8 एके 8. 10 मधून 8 गेले राहिले 2. त्याच्यानंतर मग आपण पुन्हा पुढचा 0 ऍड करतो. जेवढ्या डेसिमल संख्येपर्यंत आपल्याला किंमत हवी आहे 2 डेसिमल 3 डेसिमल तेवढा आपण डिवाइड करत जातो. हा 0 मी ऍड करून खाली ओढला त्याच्यामुळे 10 मधून 8 गेल्यानंतर 2 आणि हा 100 प्लेसचा 0 खाली आला त्याचं व्हॅल्यू झाली 20. 8 भागिले 8 गुणिले 2 त्याला 16. 20 मधून 16 गेले राहिले 4. 4 हा पुन्हा रिमाइंडर राहिला. पुन्हा मी तिसरा शून्य थाउजंडचा खाली ओढलेला आहे. 4 ची शून्य झाली 4. ही संख्या आता 40 झाली. 8 5 चा 40. तर त्याचं उत्तर येते त्याच्यामध्ये रिमाइंडर 0 येते. म्हणजे मी ज्या वेळेस डेसिमलनी भागाकार करतो त्यावेळेस काय करतोय, प्रत्येक वेळेस मी 10 100 आणि 1000 पार्टला 0 ऍड करतोय. होल नंबर संपल्यानंतर जर आपण 0 ऍड करत असेल तर आपण कोशंट मध्ये सुद्धा डेसिमल बिंदू देत आहे. कोशंट मध्ये सुद्धा डेसिमल बिंदू देत आहे. पुढचं एक उदाहरण बघू की 8 डिवायडेड बाय 3. 3 हा डिव्हिडंड आहे. 8 हा डिवायझर आहे. आता तुमच्या लक्षात येईल की 3 हा ऑलरेडी 8 पेक्षा
लहान आहे, 3 हा ऑलरेडी 8 पेक्षा लहान आहे आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला 3 ला डिवाइड करता येणार नाही. अशा स्थितीमध्ये तुम्हाला 3 ला डिवाइड करता येत नाही आणि म्हणून आपण डिव्हिडंड मध्ये सुद्धा डेसिमल देऊन 0 ऍड करतो आणि कोशंट मध्ये सुद्धा डेसिमल देतो आणि मग 0 वाढवतो. मग 3 ही किंमत 30 झाली, 3 ही किंमत 30 झाली आणि मग डेसिमल दिल्यानंतर आपण त्याच्या पुढे 10वी जो भाग आहे 8 त्रिक 24, 30 ला डिवाइड करण्यासाठी 3 देतो. परंतु इथे पुन्हा कोशंट मध्ये आपण डेसिमल बिंदू दिलेला आहे, हे लक्षात घ्या. कोशंट मध्ये आपण डेसिमल बिंदू दिलेला आहे. डेसिमल देऊन आपण आता भागाकार करतोय 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 केल्यानंतर 30 मधून 24 गेले, राहिले 6. 100 प्लेस मधला 0 आपण खाली घेतोय, तो झाला 60 आणि मग 60 याला भागल्या जाणारी 8च्या मल्टिपल मधली संख्या आपण शोधतो. तर 7 8 56, 8 7 56. 8 हा डिवायझर आणि 7 हा आपण कोशंट घेतोय आणि 7 8 56 याप्रमाणे 60 मधून 56 वजा करतोय. पुन्हा त्याचा रिमाइंडर 4 आला. 1000 प्लेस मधला 0 आपण खाली घेतोय. हा हजारावा भागातला 0 खाली घेतल्यानंतर 4 ची किंमत झाली 40 आणि मग 8 5 40, 8 45 यांनी आपण याचा भागाकार करतो की 40 ही संख्या बरोबर 8 गुणिले 5 ही मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळते. म्हणून कोशंट मध्ये आपण 5 घेतो, 8 45 आणि रिमाइंडर हा 0 येतो. अशा पद्धतीने जर एखादी संख्या कमी असेल डिवायझर पेक्षा तर आपण डेसिमल बिंदू देऊन त्याच्यामध्ये 0 ऍड करून आपण ही डेसिमल असलेली संख्या याचा भागाकार करू शकतो. आता पुढचं एक गणित वेगळ्या पद्धतीचं आहे की आता डिवायझर जो आहे हा सुद्धा पूर्ण अंक नाहीये, पूर्ण नंबर नाही. डिवायझर हा सुद्धा पूर्ण अंक किंवा पूर्ण नंबर नाहीये. डिवायझर आहे 0.03 आणि ज्याला भागायचे ते आहे 5.292. ज्याला भागायचं आहे त्याला 5.292. तर याच्यामध्ये आपण जो डिवायझर आहे या डिवायझरला होल नंबर किंवा कंप्लीट नंबर मध्ये सुरुवातीला कन्वर्ट करतो. म्हणजे मला 0.03 याला 3 या नंबर मध्ये कन्वर्ट करायचं असेल, 0.03 याला 3 मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी .03 ला आपण मी 100 नी मल्टिप्लाय करतो. म्हणजे ती पूर्णांकातली होल नंबर किंवा फिगर होते. 0.03 ला मी 100 नी मल्टिप्लाय केल्यानंतर ती पूर्णांकातली फिगर होते. त्याच पद्धतीनं त्या फ्रॅक्शनची किंमत आहे तीच राहावी, बदलू नये म्हणून त्याच पद्धतीने त्या फ्रॅक्शनची किंमत आहे तीच राहावी, बदलू नये म्हणून आपण काय करतोय की न्यूमरेटरला सुद्धा 100 ने गुणते. न्यूमरेटरला सुद्धा 100 ने गुणते. म्हणून 5.292 गुणिले 100 आणि 0.03 गुणिले 100 असा हा दोघांचा गुणाकार करतोय. म्हणजे त्या फ्रॅक्शनची किंमत आहे तीच राहते. 0.03 हा 3 या नंबरला कन्वर्ट होतो आणि 5.292 हा याला मी 100 ने मल्टिप्लाय केला तर त्याचं उत्तर येते 529.3. त्याचं उत्तर येते 529.3. आता इथं डिवायझर हा पूर्णांक झाला आणि डिव्हिडंड जो आहे हा जी काय फिगर येईल ती. आपला याच्यात उद्देश असा असतो की डिवायझर हा पूर्णांकात आला पाहिजे. इथं डिवायझर जसा बदलला तसा डिव्हिडंडची किंमत सुद्धा त्या प्रमाणात बदललेली आहे. मग आता इथे नॉर्मल डिव्हिजन आपण करतोय 3 डिवाइडेड बाय 529.2. सुरुवातीला 3 भागिले 3 डिवाइडेड बाय 5 करताना 3 एके 3 ही पहिली फिगर येते. 5 मधून 3 गेले, राहिले 2. युनिट्स मधले आपण 2 खाली ओढतोय आणि मग अशी संख्या बघतोय की जी 22वी आहे. 7 3 7 21 म्हणून आपण 3 गुणिले 7 चा गुणाकार करतोय. 22 वजा 21 आल्यानंतर 1 हा
रिमाइंडर राहतोय, पुन्हा आपण 1000 मधली युनिट मध्ये 9 ही संख्या खाली आणतोय, त्याच्यामध्ये 19 हा रिमाइंडर येतोय, साहित्रिक 18 किंवा 3 6 18 ने आपण त्याला मल्टिप्लाय करतोय, 19 मधून 18 गेले, राहिला 1 राहिल्यानंतर डेसिमल बिंदू नंतरची जी संख्या आहे 2 ती आपण खाली ओढतोय. डेसिमल बिंदूची जी संख्या आहे, इथे आपल्याला सगळ्यात महत्वाचा पाठ करायचा आहे. ज्यावेळेस आपण डेसिमल बिंदूची संख्या खाली घेत आहे त्या क्षणाला आपल्याला कोशंट मध्ये डेसिमल बिंदू द्यायचा आहे. म्हणजे 176 नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. 176 नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग 176 पॉईंट जी काही संख्या आहे, आता इथे रिमाइंडर आला 12, तर 12 ही संख्या मिळण्यासाठी मी काय करतो, त्याला 3 ला 4 ने गुणते आणि म्हणून डेसिमल नंतर मी 4 ही संख्या दिलेली आहे. 176.4 त्याचं 4 त्रिक 12 म्हणून 12 मधून 12 गेलेले आहेत, परंतु इथे 4 ही संख्या देताना मी त्याच्या आधी डेसिमल हा बिंदू लावलेला आहे. त्याच्या आधी डेसिमल हा बिंदू लावलेला आहे. आता यांचा रिमाइंडर हा 0 आलेला आहे. यांचा रिमाइंडर हा 0 आला. याचा अर्थ 174.4 हे कोशंट आहे, 3 हा डिवायझर आहे आणि 529.2 हा डिव्हिडंड आहे. किंवा 174.4 याला मी 3 ने गुणलं तर बरोबर 529 ही संख्या येणार आहे. या पद्धतीने आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनचा गुणाकार आणि मल्टिप्लिकेशन करताना बेसिक नियमांची काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला एखाद्या फ्रॅक्शनला जे फ्रॅक्शन आहेत तर त्याला डेसिमल मध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला अशा किमती याच्यामध्ये डिनॉमिनेटर हा 10, 100 आणि 1000च्या पटीत करायचा आहे. जर तुम्हाला तो पर्सेंटेज मध्ये हवे असेल तर आपण पुढच्या लेसन मध्ये बघणार आहे की पर्सेंटेज याच्यामध्ये डिनॉमिनेटर हा कायम 100 असतो. ज्यावेळेस डिनॉमिनेटर हा 100 असतो त्याला आपण पर्सेंटेज असं म्हणत असतो. तर जर तुम्ही डिनॉमिनेटर हा 100 केला तर तो पर्सेंटेज मध्ये येणार आहे. जर तुम्ही डिनॉमिनेटर हा 10, 100 आणि 1000 केला तर तो डेसिमल फ्रॅक्शन होणार आहे आणि त्याच्यामधला जर तो 10, 100, 1000 मध्ये आला तर तुम्ही त्याला डेसिमल पॉइंट मध्ये लिहू शकता. आता इथे काही कॉमन कन्व्हर्जन फॅक्टर आहेत जे रोजच्या व्यवहारात आपण वापरतो. जर एक फ्रॅक्शन म्हणजे हा पूर्णांक आहे त्याला 100% म्हणतात, डेसिमल मध्ये 1.0 असं म्हणतात. हाफ ज्याला पर्सेंटेज मध्ये 50% म्हणतात तर हे डेसिमल मध्ये 0.05 येणार आहे. 1/3 याला 33.3% म्हणतात किंवा डेसिमल मध्ये 0.33. 1/4 किंवा याला पर्सेंटेज मध्ये 25% म्हणतात किंवा डेसिमल मध्ये 0.25 असं म्हणतात. 1/5 याला पर्सेंटेज मध्ये 20% म्हणतात किंवा डेसिमल मध्ये 0.2 म्हणतात. 1/6 याला 16.6% असं म्हणतात किंवा डेसिमल मध्ये 0.166 असं म्हणतात. 1/8 याला 12.5% म्हणतात किंवा डेसिमल मध्ये 0.125 असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे 1/10 याला 10% असं म्हणतात किंवा 0.1 हे डेसिमल मध्ये म्हटलं जातं. तर अशा पद्धतीचं रोजच्या तुमच्या कामामध्ये डेसिमल फ्रॅक्शन हा वापरला जातो. डेसिमल फ्रॅक्शन आणि पर्सेंटेज हे रोजच्या कामामध्ये किंवा डेली यूज मध्ये किंवा इंजिनिअरिंग मध्ये किंवा इकॉनॉमिक्स मध्ये किंवा कोटेशन मध्ये हे पार्ट वापरले जातात. तर त्यांचं ऍडिशन, त्यांचं मल्टिप्लिकेशन, त्यांचं डिव्हिजन आपल्याला कसं करता येईल हे आपण शिकलोय. याच्यामध्ये निम्मी पुस्तकामध्ये असाइनमेंट म्हणून जो भाग दिलेला आहे त्या भागातली गणितं तुम्ही सोडवायची आहेत. मला असं वाटतं आता आपण इथंच थांबूया आणि या धड्यावरची गणितं तुम्ही सोडवायला घ्या. काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपवर कळवा. त्याच पद्धतीने तुम्ही डेसिमल या धड्यातली गणितं पहिल्यांदा सोडवलेली गणितं आहे तशी सोडवा आणि नंतर असाइनमेंट मधली गणितं सोडवा आणि ती मला व्हॉट्सअपवर दाखवा. गुड डे.